आज एकीकडे कोल्हापूरकर स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करत असताना संभाजीनगर परिसरात घडलेल्या दोन घटकांनी संभाजीनगर परिसरासह अवघा जिल्हा हळहळला। संभाजीनगरमधील नाळे कॉलनी परिसरावर मात्र शोककळा पसरली होती। या परिसरात राहणाऱ्या भूषण आणि भाग्यश्री कुलकर्णी या बहीण भावांनी शिवाजी विद्यापीठ परिसरातील राजाराम तलावात उडी घेऊन आपलं जीवन संपवलं। आईच्या मृत्यूनंतर तिचा विरह सहन न झाल्याने आत्महत्या करत असल्याचं या भावंडांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलंय। भूषण नीलकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री नीलकंठ कुलकर्णी हे दोघे बहीण भाऊ आपल्या आईसोबत कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या नाळे कॉलनीत राहत होते। त्यांची आई पद्मजा नीलकंठ कुलकर्णी यांचं मे महिन्यात निधन झालं। तेव्हापासून हे दोघं बहीण भाऊ अस्वस्थ होते। आज सकाळी स्थानिकांना या दोघांचा मृतदेह राजाराम तलावात तरंगताना आढळून आला। त्यांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली। त्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला। या दोघांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मजकुरावरून आईचा विरह सहन न झाल्याने आत्महत्या करत असल्याचं स्पष्ट झालंय। विशेष म्हणजे दोघंही उच्च शिक्षित होते। राजारामपुरी पोलीस ठाण्यात या आत्महत्यांची नोंद झाली आहे।